नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आता एप्रिल महिना संपत आलाय. लवकरच मे महिना देखील सुरू होईल. या महिन्यामध्ये काय काय कामं करायची आहेत याची सर्वजण यादी तयार करत असतील, तर महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देण्याचा सर्वांचाच प्रयत्न राहील. अनेक जण बँकेची कामं करण्यासाठी नियोजन आखत असतील, परंतु हे नियोजन आखण्याआधी तुम्ही देशातल्या बँकांना सुट्टी नेमकी कधी कधी आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बँकांना सुट्ट्या कधी आहेत हे जर तुम्हाला माहीत नसेल तर ऐनवेळी तुमची पंचाईत होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार मे 2026 मध्ये बँकांना एकूण 13 दिवस सुट्ट्या असतील. आठवड्याची सुट्टी तसेच अन्य सण, उत्सव आणि महापुरुषांची जयंती यामुळे मे महिन्यामध्ये एकूण 13 सुट्ट्या असतील. त्यामुळेच या 13 सुट्ट्यांच्या दिवस लक्षात घेऊनच बँकेशी संबंधित कामाचं तुम्ही नियोजन करावं. तर मग आता मे महिन्यामध्ये बँका 1, 3, 9, 10, 16, 17, 23, 24, 26, 27, 28 तसेच 31 मे रोजी बंद राहतील. यामध्ये 1 मे रोजी गुजरात, ओडिसा, सिक्कीम, राजस्थान, नागालँड, मेघालय ही राज्य वगळता देशात सर्वत्र सुट्टी राहील. तर 9 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी असेल. 16 मे रोजी सिक्कीममध्ये, 26 मे रोजी त्रिपुरा येथे बँका बंद राहतील. तर 27 मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, गोवा आणि बिहार वगळता इतर संपूर्ण देशामध्ये बँक बंद राहील. 28 मे रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, जम्मू काश्मीर, राजस्थान, गोवा, बिहार इथे देखील बँका बंद असतील. याशिवाय 3, 10, 17, 24 आणि 31 मे रोजी रविवार आहे. 9 आणि 23 मे रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्यामुळे या दिवशी देखील बँका बंद असतील. दरम्यान या दिवशी बँका बंद असल्या तरीही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग हे सर्व व्यवहार रोजच्या प्रमाणे सुरू राहतील, असं RBI कडनं कळवण्यात आलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर मे महिन्यामध्ये तुम्ही बँकांशी संबंधित काही कामं करणार असाल तर मे महिन्यामध्ये 13 दिवस सुट्ट्या आहेत आणि त्या सुट्ट्यांची माहिती आपण या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.